नमस्ते मुलांनो. तर आज आपण इयत्ता 5वीचं प्रकरण 16 बीजगणिताची पूर्वतयारी बघणार आहोत. तर ह्या प्रकरणामध्ये आपण खेळ, परीक्षा आणि प्रश्न उत्तर हे 3 घटक आपण बघणार आहोत. मागील भागामध्ये आपण बीजगणिताची पूर्वतयारीचा अभ्यास केला होता. अभ्यासानंतर आपण सराव केला होता आणि आपल्याला खूप मजा सुद्धा आली होती मुलांनो सराव करण्यामध्ये, कारण खूप सोपे प्रश्न होते आणि अभ्यास आपला छान प्रकारे झाला होता. तर आज आपण आता काय करूया मुलांनो, खेळ खेळूया. आणि खेळ खेळायला तुम्हाला पण खूप आवडते मुलांनो. तर आपण खेळायला सुरुवात करूया. बघा इथे स्क्रीनवर आपल्याला 5 प्रकारची वेगवेगळी खेळ दिसत आहे. तर मुलांना सांगा आपण कोणता खेळ घेऊया. तुम्ही सांगितलेला आहे, व्हेरी गुड. तुम्ही सांगितलेला आहे, अगदी माझ्या मनातलं बोलले. आपण गणपती आणि मुलाचा खेळ खेळूया मुलांनो. इथे बघा मुलांनो, गेम कसा खेळायचा हे तर तुम्हाला माहितीच आहे, कारण आपण भरपूर गेम आपल्या वेगवेगळ्या प्रकरणावर आधारित खेळलेला आहोत. इथे बघा, समजा तुम्ही योग्य प्रश्नांची योग्य उत्तरे दिली तर गणपती बाप्पा ह्या मुलाला मोदक देणार आहे. आणि समजा तुम्ही चुकीचे उत्तर दिली तर मुलाला मोदक मिळणार नाही आणि मुलगा दुःखी होऊन रडणार आहे. तर बघा मुलांनो, समजा तुम्ही योग्य प्रश्नाची उत्तर दिली तर त्याला मोदक मिळेल, म्हणून तो आनंदाने नाचणार आहे. तर म्हणून आपण जास्तीत जास्त बरोबर प्रश्नाची उत्तर द्यायचा प्रयत्न करूया मुलांनो. तर पहिला प्रश्न बघूया. 6 अधिक 6 एक पदावली आहे बघा, 6 अधिक 6. दुसरी पदावली आहे 15 वजा 3. तिसरी पदावली आहे 6 गुणिले 2 आणि चौथी पदावली आहे 24 गुणिले 2. तर बघा या पदावलीची किंमत किती आहे ते आपल्याला काढायचं आहे. तर बघा, समजा ही पदावली सोडवली आपण तर 6 अधिक 6 किती येईल मुलांनो, 12. ह्या पदावलीला सोडवलं तरी 12 उत्तर येणार आहे. ह्या पदावलीला सोडवलं तरी 12 हे उत्तर येणार आहे. इथे मुलांनो 24 च्या ऐवजी 6 पाहिजे होतं मुलांनो, चुकीने इथे 24 आहे, म्हणजे याचं सुद्धा उत्तर 12च येणार आहे. तर बघा प्रत्येक पदावलीचं उत्तर किती आहे, 12 हे आलेलं आहे. आणि आपल्याला 4 पर्याय इथे दिलेले आहेत मुलांनो. आणि इथे बघा बरोबरचं चिन्ह पाहिजे होतं मुलांना, म्हणजे सगळ्या पदावली कशा आहेत, सारख्या आहेत. बघा या सगळ्या पदावली एकमेकांशी कशा आहेत, सारख्या आहेत. तर बघा या पदावलीची किंमत किती आहे मुलांनो, 12 हे उत्तर आहे. इथे बघा 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे 24, दुसरा पर्याय आहे 12, तिसरा पर्याय आहे 18 आणि चौथा पर्याय आहे 6. तर बघा आपलं 12 उत्तर आलेलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 म्हणजे ग्रीन कलरच्या मोदकवर आपल्याला क्लिक करावं लागेल. बघा हे उत्तर अगदी बरोबर असल्यामुळे गणपती बाप्पाने मुलाला मोदक दिलेला आहे. आता आपलं उत्तर बरोबर असल्यामुळे आता नवीन प्रश्न आपल्या समोर आलेला आहे, तो बघूया. या प्रत्येक पदावलींची किंमत 16 आहे. बघा या प्रत्येक पदावलीची किंमत किती आहे, 16 आहे. तर कोणत्या पदावलीची किंमत 16 आहे ते बघूया. आपल्याला सांगा मुलांनो पटापट. सगळ्या पदावली आपण इथे सोडून बघूया. बघा 4 चौ इथे 16, 8 आणि 8 16, 8 दुने 16. बघा ह्या तिन्ही पदावलींचं उत्तर 16 आलेलं आहे. ह्या पदावलीला आपण सोडूया. 5 दुने 10, 10 आणि 2 12 आणि 10 वजा 6 4. तसंच याचं बघूया. 16 सोडून 32, 16 48. 16 गुणिले 3 केलं तर 48 उत्तर आलं आहे. 3 आणि 4 7, 10 मधून 8 गेले तर 2 उत्तर आलेलं आहे. याचं बघूया. 3 दुने 6 ह्या पदावलीचं 10 आणि ह्या पदावलीचं 16 दुने 32. तर बघा इथे सगळ्या पदावलींची उत्तरे कशी आली मुलांना, वेगवेगळी आलेली आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे, कोणत्या पदावलीची किंमत 16 आहे. तर बघा पर्याय क्रमांक 1 ह्या पदावलीची किंमत काय आलेली आहे, 16 आलेली आहे. म्हणून आपण पर्याय क्रमांक 1 म्हणजेच लाल या रंगाच्या मोदकावर आपण क्लिक करूया. आणि बघा हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे मुलांनो, व्हेरी गुड. आणि तुम्ही अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. आता आपल्या समोर तिसरा प्रश्न आहे मुलांनो. तिसरा प्रश्न काय आहे की 25 वजा 3, ही एक पदावली आहे. दुसरी पदावली आहे 15 गुणिले 2 आणि तिसरी पदावली आहे 11 अधिक 11. तर यातील कोणती पदावली समान आहे, तर सांगा मुलांनो, झटपट तुम्ही मला उत्तर सांगा. तर बघा 25 वजा
3 केले तर याचं उत्तर 22 येणार आहे. ह्या पदावलीचं उत्तर, ह्या पदावलीचं उत्तर किती येणार आहे? 15 दुने 30. व्हेरी गुड. आणि ह्या पदावलीचं उत्तर येणार आहे 11 अधिक 11 म्हणजे 22. बघा तिन्ही पदावलींचे जे उत्तर आलेलं आहे तर ह्या पदावलीचं आणि ह्या पदावलीचं उत्तर कसं आहे? सारखं आहे मुलांनो. म्हणून आपण बघा चारही पर्याय तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करा चारही पर्यायांचं आणि उत्तर सांगा. तर 25 वजा 3 आणि 11 अधिक 11 ह्या दोन पदावलींची जी किंमत आहे ती कशी आहे मुलांनो? समान आहे. तर बघा इथे चार ऑप्शन्स तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करा. पहिला पर्याय आहे 25 वजा 3 आणि दुसरं त्याच्यातली पदावली 11 अधिक 11. तर बघा ह्या दोन पर्यायापैकी आपल्याला बघावं लागेल कारण यांचे उत्तर तर वेगळे येतात मुलांनो. पण बघा इथे जे दोनही पर्याय दिलेले आहेत पहिला आणि दुसरा आहे सेमच दिलेला आहे. ह्या दोघांची पण उत्तर जे दोघांची पण किंमत कशी सारखीच येते. हे जे आन्सर आहे हे रिपीट झालेलं आहे. पहिला याच्यावर बघूया मुलांनो लालवर आणि बघा हे उत्तर अगदी आपलं बरोबर आहे. उत्तर कशी बघा दोन्ही सारखीच उत्तर होती, दोन्ही बरोबरच होती मुलांनो. कधी कधी बाय मिस्टेक असं होऊन जाते मुलांनो सॉफ्टवेअरच्या याच्यानी. तर आपण कधी कन्फ्युज व्हायचं नाही मुलांनो, आपण आपल्या उत्तरावर ठाम राहायचं. इथे बघा आता चौथा प्रश्न आहे आपल्या समोर. कोणत्याही दोन संख्यांची बेरीज आणि त्याच दोन संख्यांचा क्रम बदलून येणारी बेरीज समान असते. बघा हे आपण बेरजेच्या गुणधर्मामध्ये बघितलेलं होतं. तर म्हणजेच काय होते आपल्याला चार ऑप्शन मधून बघायचं आहे. तर आपण त्याच्यामध्ये बघितलं होतं मुलांनो, काय बघितलं होतं आपण? म्हणजेच a प्लस बी बरोबरच b प्लस a. बघा ह्या स्टेटमेंटसाठी हे बरोबर मॅच करते. कारण कोणत्याही दोन संख्यांची बेरीज, बघा ह्या कोणत्याही दोन संख्यांची बेरीज यांचा क्रम बदलला तरी ते उत्तर कसं येते? समान येते. तर चारही जे पर्याय दिले त्याचा ऑब्झर्व करा मुलांनो. पहिला हे नाहीये कारण हे मायनसचं आहे, आपल्याला प्लसचं पाहायचं आहे. बघा दुसरा पर्याय a प्लस बी बी प्लस a बरोबर आहे मुलांनो फक्त. आणि तिसरी पर्याय नाही आहे. चौथा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. बघा हे दुसरं पर्याय हे आपलं उत्तर आहे पण इथे चुकीने इथे मधामध्ये काय पाहिजे होतं मुलांना? बरोबरचं चिन्ह पाहिजे होतं. हे प्रिंटिंग मुळे चुकीचं आलेलं आहे. इथे असं पाहिजे होतं मुलांना बरोबर b प्लस a. पण तुम्हाला समजलं आहे मुलांना, त्याच्यामुळे आपण पर्याय क्रमांक 2 वर म्हणजे ग्रीन मोदकावर आपण क्लिक करूया. आणि बघा हे सुद्धा उत्तर आपलं बरोबर आहे, फक्त मधात बरोबरचं चिन्ह पाहिजे होतं. आता बघा आपल्या समोर नवीन प्रश्न आलेला आहे. पाचवा प्रश्न बघूया. 8 गुणिला 8 एक पदावली दिलेली आहे आणि दुसरी पदावली आहे 32 अधिक 32. तर बघा इथे बरोबर मध्ये 4 पैकी कोणतं चिन्ह येणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा सांगा मुलांना, अगदी सोपी आहे. मला सांगा 8 गुणिला 8 किती होईल? 8 8 64 येणार आहे. आणि 32 अधिक 32 सुद्धा किती येईल मुलांनो? 64 येणार आहे. म्हणजे दोन्ही पदावलींची जी किंमत आहे ती कशी आहे? सारखी आहे. तर मग कोणतं चिन्ह येईल मुलांनो? व्हेरी गुड. म्हणजे 4 पैकी पर्याय क्रमांक 3 बरोबरचं हे चिन्ह येणार आहे. म्हणजे निळ्या रंगाच्या मोदकावर आपल्याला क्लिक करावं लागेल आणि उत्तर बघा आपलं अगदी बरोबर आहे. उत्तर बरोबर असल्यामुळे गणपती बाप्पाने मुलाला पुन्हा मोदक दिलेला आहे. आता बघा आपल्या समोर 6वा प्रश्न आहे मुलांनो. 32 गुणिला 2 आणि 36 वजा 15 या संख्येसाठी योग्य चिन्ह काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा मुलांनो इथे आपण 32 दुने किती होते मुलांनो? सॉरी इथे 34 आहे. 34 दुने किती होते? व्हेरी गुड. 34 दुने 68 होते. बघूया आपण 34 दुने किती होते? 68. म्हणजे इथे 68 आहे. आणि 36 मधून 15 गेले तर 31 उत्तर येते मुलांना. 21 उत्तर येते. बघा 36 मधून 15 गेल्यावर 6 मधून 5 गेलं 1 आणि 3 मधून 1 गेल्यावर 2 म्हणजे इथे 21 उत्तर येते मुलांना. बघा 34 गुणिला 2 या पदावलीची किंमत 68 आलेली आहे आणि 36 वजा 15 ह्या पदावलीची जी किंमत आहे ती 21 आलेली आहे. तर आपण हे दोन्ही सेम आहेत का? नाही, म्हणून इक्वल टू चं चिन्ह येणार नाही.
पण बरोबर नाहीये, म्हणजेच आपण हा एक चिन्हाचा इथे वापर करू शकतो, कारण हे दोन्ही पदावली सारख्या नाहीये म्हणून. दुसरा अजून आपण कोणत्या चिन्हाचा वापर करू शकतो मुलांनो? ही संख्या मोठी आहे म्हणून हा सुद्धा आपण चिन्हाचा इथे वापर करू शकतो. म्हणजेच बघा पर्याय क्रमांक बघा इथे चुकीने एकच चिन्ह येणार आहे. इथे सुद्धा बघा पर्याय देताना थोडंसं चूक झालेली आहे मुलांनो, ती प्रिंटिंग चूक समजा. इथे बघा हा एक चिन्ह बरोबर आहे मुलांनो आणि हा एक चिन्ह बरोबर आहे. हा चिन्ह त्यांनी एक्स्ट्राचा दिलेला आहे, हा चिन्ह इथे पाहिजे नव्हता मुलांनो, फक्त दोनच चिन्ह पाहिजे होती. इथे सुद्धा बघा मुलांनो, कारण दोन्ही चिन्ह एका वेळेस येऊ शकतात का मुलांनो? संख्या लहानही राहू शकते का कंपॅरिझन दोन संख्यामध्ये केलं तर? नाही. किंवा दोन्ही संख्या मोठ्याही राहू शकतात का? नाही. कारण दोन संख्यांचं कंपॅरिझन केलं तर एक संख्या लहान राहील तर एक संख्या मोठी राहील. म्हणून हे बघा प्रिंटिंग मध्ये सॉफ्टवेअर कडूनच चूक आहे. हे बघा की इथे दोनच पर्याय पाहिजे होते. तर आपला हा जो पर्याय क्रमांक जो चौथा आहे तो अगदी बरोबर आहे मुलांनो. बघा इथे सुद्धा दोन पर्याय पाहिजे होते, इथे सुद्धा दोनच पर्याय पाहिजे होते. इथे बघा इथे हे चुकीने झालेलं आहे. बघा पहिल्या याच्यामध्ये दोन पर्याय पाहिजे होते आणि इथे सुद्धा दोनच पर्याय पाहिजे होते. इथे किंवा तीन समजा हवे तर इथे एक तर ती बरोबर राहील किंवा बरोबर राहणार नाही इथे सुद्धा. तर त्याच्यामुळे बघा हा जो प्रश्नाचा आपण कन्फ्युज व्हायचं नाही. आपलं उत्तर काय आहे? 34 गुणिले 2 केलं 68 आलेलं आहे. 36 वजा 15 केलं तर 21 उत्तर आलेलं आहे. म्हणजे आपण इथे एक चिन्ह वापरू शकतो, हे समांतर नाहीये म्हणून नॉट इक्वल टू चं चिन्ह वापरू शकतो. आणि ही संख्या मोठी आहे 68 म्हणून हे चिन्ह. म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक 4 वर आपण क्लिक करूया मुलांनो. 4 समोर कोणत्या रंगाचा मोदक आहे? पिवळ्या रंगाचा मोदक आहे, त्याच्यावर आपण क्लिक करूया. बघा हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे मुलांनो. आता आपल्या समोर नवीन प्रश्न येईल मुलांनो. बघा कोणत्याही संख्येला 1 या संख्येने गुणले तर गुणाकार त्या संख्ये एवढाच येतो. म्हणजेच रिकामी जागा. म्हणजे बघा आपण गुणाकाराच्या गुणधर्मामध्ये आपण बघितलं होतं की कोणत्याही संख्येला 1 ने गुणले असतं गुणाकार हा तेवढाच येतो. तर बघा 4 पैकी आपण इथे बघूया. 1 गुणिला बघा 1 गुणिला 1 बरोबर 1, हे सुद्धा उत्तर बरोबर आहे मुलांना आपलं. आणि 1 गुणिला 1 बघा हे दोन्ही पर्याय सारखेच आहेत, दोन्ही उत्तर बरोबर आहेत मुलांना इथे. आणि बघा हे चुकीचं आहे, हे सुद्धा उत्तर चुकीचं आहे. तर बघा दोन पैकी आपण कोणत्याही एका पर्यायावर क्लिक करू शकतो मुलांनो. तर आपण पर्पल वर क्लिक करूया आणि हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. तुम्ही याच्यावरही क्लिक करू शकले असते मुलांनो. आता 8वा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे. 16 गुणिला 2 एक पदावली जी दिलेली आहे त्याच्यात पदावलीमध्ये काय आहे? 16 गुणिला 2. दुसऱ्या पदावलीमध्ये दिलेला आहे बघा इथे रिकामी जागा सोडलेली आहे. तर चौकटीतील संख्या आपल्याला इथे ओळखायची आहे मुलांनो. तर बघा इथे चौकटीमध्ये कोणती संख्या येणार आहे मुलांनो? बघा 16 गुणिला 2 करूया तर 32 येईल. आणि हे असं चिन्ह दिलेलं आहे म्हणजे 32 ही मोठी आहे. ह्या पदावलीची जी किंमत आहे ती 32 पेक्षा लहान यायला हवी. तर बघा आपण 4 ने कोणत्या संख्येला गुणू तर उत्तर 32 पेक्षा काय आलं पाहिजे? लहान आलं पाहिजे. बघा 7 गुणिला समजा 4 केलं तर इथे 28 उत्तर येईल. इथे बघा 9 गुणिला 4 केलं तर 9 चौक 36 उत्तर येईल. आणि हा पर्याय वरील सर्व म्हणतात हे तर वरील सर्व हा तर रॉंगच आहे. आणि 18 गुणिला पण 4 केलं तर किती येईल? 18 1 18 18 3 36 18 3 54 18 64. बघा 18 गुणिला समजा 4 आपण केलं तर बघा 8 चौक 32 4 1 4. बघा 18 72 म्हटलं तुम्ही तर 72 जे येणार आहे 18 गुणिला 4 बरोबर सुद्धा 72. तर बघा चारही जे ऑप्शन पाहिलं तर हे चौथा तर नाही राहणार आहे. 3 मधून बघा ह्या पदावलीची किंमत 32 आली आहे, चिन्ह ह्या बाजूचं आहे आणि ही मग इथे काय येणार आहे मुलांनो? आपल्याला 32 पेक्षा लहान संख्या पाहिजे. 32 पेक्षा लहान संख्या याच्याने येणार आहे म्हणजे इथे चौकटीमध्ये आपल्याला व्हेरी गुड 7 लिहावं लागेल. म्हणून आपण पर्याय क्रमांक 1 वर क्लिक करूया. बघा हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे मुलांनो. आता शेवटचा एक प्रश्न राहिलेला आहे आणि हा खेळ खेळताना नक्कीच तुम्हाला खूप मजा येत असेल.
बघा 24 × 3 बरोबर ह्या चौकटीमध्ये कोणती संख्या लिहायची आहे मुलांनो? ही चौकटीत अशी संख्या लिहायची आहे की ज्याला 6 ने गुणल्यावर ह्याही पदावलीची किंमत सारखीच आली पाहिजे. तर बघा 24 × 3 केलं मुलांनो तर किती येणार आहे? 24 3 किती होते मुलांनो? 72. तर बघा 24 3 72 झाला आहे. तर इथे किती गुणिले 6 करू तर 72 उत्तर येईल. ह्या साईडलाही 72च उत्तर आलं पाहिजे, तेव्हाच हे जे बरोबरचं चिन्ह आहे हे जे योग्य होईल आपलं. तर बघा 13 गुणिले पण आपण 6 करू तर मोठी संख्या येईल. बघा इथे 9 गुणिले करूया तर 9 सखत 54 होईल मुलांनो. म्हणून 9 सुद्धा इथे येणार नाही. काय येईल मुलांनो मग? बघा 13 केलं तरी 13 पण नाहीये, 14 पण नाही. बघा 12 12 पंचे 60 12 सकम. व्हेरी गुड. आपण इथे काय करूया मुलांनो? बरोबर सांगितलंय 12चा फाडा म्हणा. 12 पंचे 60 12 12 2 24 12 12 2 24 12 3 36 12 4 48 12 पंचे 60 12 सकम 72. म्हणजे बघा दोन्ही पदावलींची किंमत सारखी येणार आहे, म्हणजे इथे आपल्याला 12 लिहावं लागेल. तर बघा आपण आता इथे 12 वर क्लिक करूया मुलांनो. 12च्या समोर पिवळा रंग आहे. बघा आपलं हे सुद्धा उत्तर तुम्ही अगदी बरोबर दिलेले आहे. त्यातले सगळ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्ही 9 पैकी 9 बरोबर दिलेले आहे मुलांनो. व्हेरी गुड. इथे आपला आता खेळ संपलेला आहे मुलांनो. तर आता खेळानंतर आपण मुलांनो त्याच्यावर आधारित आता आपण परीक्षा घेणार आहोत, अभ्यासावर आधारित मुलांनो. जसा खेळ चांगल्या प्रकारे दिला मुलांनो तसाच परीक्षा सुद्धा तुम्ही चांगल्याने द्या मुलांनो. तर बघा इथे पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे 25 - 3 हे एका पदावलीत दिलेलं आहे. दुसऱ्या पदावलीमध्ये दिलेलं आहे 15 × 2 आणि 11 + 11. यातील कोणती पदावली समान आहे ते आपल्याला सांगायचं आहे मुलांना. तर बघा अशीच प्रश्न जे आहेत खेळामधलीच ही प्रश्न आहेत. तुम्ही पटापट उत्तर द्या मुलांनो. परीक्षा आहे ही. अगदी बरोबर काय येईल मुलांनो? पर्याय क्रमांक 1 की 2 की 3 येणार आहे मुलांनो? अगदी बरोबर पर्याय क्रमांक 1 येणार आहे मुलांनो. कारण बघा 25 - 3 केले तर 22 उत्तर येणार आहे आणि ह्या पदावलीची किंमत 15 × 2 = 30 येणार आहे. व्हेरी गुड. आणि याचं 22 म्हणजे ह्या दोन पदावलीची किंमत सारखी आहे. आणि चारही ऑप्शन तुम्ही निरीक्षण करा मुलांनो. पहिला आणि दुसरा हे दोन्ही आपल्याला बरोबर दिलेले आहेत मुलांनो. आपण दोन पैकी कोणत्याही एकावर क्लिक करू शकतो. तर आता इथे आपण 1 वर क्लिक केलेला आहे आणि पुढे वळूया. दुसरा प्रश्न बघा मुलांनो. बघा परीक्षा असो, खेळ असो किंवा तुमची शालेय परीक्षा असतो, प्रश्न हा व्यवस्थित बघायचा मुलांनो आणि व्यवस्थित वाचूनच तो प्रश्न सोडवायचा. असं केलं तर आपल्याला प्रश्नामध्ये समजा काही प्रिंटिंग मिस्टेक असली तर आपल्या लक्षात येते मुलांनो. आणि तुमचा अभ्यास समजा पक्का असला तर तुमच्याकडून काहीच चूक होणार नाही मुलांनो उत्तर सोडवताना. इथे बघा 8 × 8 एक पदावली आहे आणि दुसरी पदावली आहे 32 + 32. तर बघा इथे 4 पैकी कोणतं चिन्ह येणार आहे सांगा मुलांनो. अशा प्रकारची आपण सोडवलेली आहेत. व्हेरी गुड. इथे पर्याय क्रमांक 3 येणार आहे. कारण बघा 8 × 8 64 होणार आहे आणि 32 + 32 सुद्धा 64 होणार आहे. म्हणजे दोनही पदावलींची जी किंमत आहे ती कशी आहे? सारखी आहे. आता आपण समोर वळूया, पुढे वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. बघा एका पदावलीमध्ये दिलेला आहे 24 × 3 बरोबर इथे चौकटीमध्ये आपल्याला एक संख्या लिहायची आहे गुणिले 6. तर बघा 24 × 3 केल्यावर किती येते तुम्हाला माहित आहे. तर इथे 24 × 3 केल्यावर जेवढं उत्तर येईल ह्या बाजूचंही तेवढंच उत्तर यायला हवं. कारण समोर दोनही पदावल्यांच्या मधात बरोबरचं चिन्ह आहे, समानतेचं चिन्ह आहे. तर बघा अशी इथे कोणती संख्या घेऊ त्या संख्येला 6 ने गुणल्यावर एवढं उत्तर येणार आहे. व्हेरी गुड. तुम्ही सांगितलेलं आहे पर्याय क्रमांक 4. म्हणून मी 4 वर क्लिक केलेला आहे. कारण बघा 24 3 72 होते आणि इथे बघा 12 सकम 72 होते. म्हणजे दोन्ही ज्या पदावलींची किंमत कशी सारखी येत आहे.
म्हणून आपण पर्याय क्रमांक 4 वर क्लिक केला आहे. आता पुढे वळूया मुलांनो. चौथा प्रश्न बघा, अतिशय सोपी आहे. कोणत्याही संख्येला 1 या संख्येने गुणले तर गुणाकार त्या संख्ये एवढाच येतो, म्हणजे रिकामी जागा. बघा, कोणत्याही संख्येला 1 ने गुणल्यावर तेवढाच गुणाकार येतो. म्हणजे समजा 3 गुणिला 1 केलं तर उत्तर किती येईल? 3च येईल. तसंच तुम्ही 1 गुणिला 1 करा तरी उत्तर एच येणार आहे. तर बघा, चारही ऑप्शन्स बघा इथे, आणि 4 पैकी कोणत्या ऑप्शनवर क्लिक करायचं? a गुणिला 1, आणि बघा इथे चुकीने झालेलं आहे. हे दोन्ही पर्याय सारखेच आहे आपण, आणि बघा हे उत्तर चुकलेलं आहे, कारण कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं तर शून्य उत्तर येते, हे चुकलं आहे. ही वजाबाकी आहे, हे पण इथे चुकलेलं आहे. पण मुलांना हे जे दोन पर्याय आहे हे दोन्ही पर्याय सारखेच आहे आणि तेच उत्तर आहे. आपण कोणत्याही दोन पैकी एकावर क्लिक करू शकतो मुलांनो. तर आपण पर्याय क्रमांक 3 घेतलाय. समजा तुम्ही 3 वर क्लिक करा किंवा 1 वर क्लिक करा मुलांनो, उत्तर आपलं सारखंच राहणार आहे. आता बघा समोर वळूया. पाचवा प्रश्न बघा, 6 अधिक 6 15 वजा 3 6 गुणिला 2 आणि 24 भागिला 2. बघा इथे 4 वेगवेगळ्या आपल्याला पदावली दिलेली आहे. या पदावलींची किंमत किती आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर चला मुलांना पटकन वहीमध्ये सोडवा आणि सांगा की या पदावलींची किंमत किती येईल. 6 अधिक 6 12, इथे 15 मधून 3 गेले 12, 6 दुने 12, आणि इथे 24 भागिला 2, इथे सुद्धा 12च हे उत्तर येणार आहे मुलांनो. म्हणजे बघा या चारही पदावलींची किंमत किती येत आहे, 12 हे उत्तर येत आहे मुलांनो. तर आपण इथे पर्याय क्रमांक 2 वर क्लिक करूया मुलांनो, इथे 12 वर, आणि आपण इथे पुढे वळूया. आता 6वा प्रश्न बघा, 36 गुणिला 2 आणि 36 वजा 15 या संख्येसाठी रिकामी जागा योग्य चिन्ह लिहा. तर बघा ह्या दोन पदावलींच्या मधात कोणतं चिन्ह येणार आहे मुलांनो. व्हेरी गुड, बरोबर सांगितलंय तुम्ही. बघा 34 दुने करूया मुलांनो, तर किती येईल, 68 येणार आहे. आणि इथे समजा 36 मधून 15 गेले तर किती येणार आहे मुलांनो, 21 उत्तर येणार आहे. म्हणजे ही संख्या मोठी आहे, म्हणजे चिन्ह ह्या बाजूने येणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे येणार आहे. आता आपण पुढे वळूया आणि 7वा प्रश्न बघूया. या प्रत्येक पदावलीची किंमत 16 आहे. बघा ह्या सगळ्या पदावलीची किंमत किती आहे मुलांनो, 16 आहे. तर आपल्याला कोणत्या प्रत्येक पदावलीची किंमत 16 आहे ते बघायचं आहे. पटकन उत्तर सांगा मुलांनो. बघा पहिली पदावली बघा, 4 अधिक 4 8, सॉरी, तर इथे बघा पहिली पदावली आहे. पहिली पदावलीमध्ये आपण बघूया 4 चौ 16 होणार आहे, 8 अधिक 8 16 होणार आहे, आणि 8 दुने सुद्धा आपल्याला 16च उत्तर मिळणार आहे. म्हणजेच पहिली जे ऑप्शन आहे ते आपलं बरोबर आहे. म्हणून आता बाकीचे ऑप्शन चेक करायची काही गरज नाही मुलांनो. म्हणून आपण पहिल्या पर्यायावर क्लिक करूया आणि पुढे वळूया. 8वा प्रश्न बघा मुलांनो, इथे 16 गुणिला 2 ही एक पदावली दिलेली आहे, आणि दुसरी पदावलीमध्ये बघा एक ब्रॅकेट दिलेला आहे, चौकट दिलेले आहे गुणिला 4. तर ह्या चौकटामध्ये मुलांनो आपल्याला योग्य संख्या लिहायची आहे. तर चौकटामध्ये अशी योग्य संख्या लिहायची आहे की त्याची किंमत ह्या पदावलीपेक्षा कशी पाहिजे, कमी यायला पाहिजे. तर बघा 16 गुणिला 2 केलं मुलांनो, सांगा काय उत्तर येईल 4 पैकी. बघा 16 गुणिला 2 32, व्हेरी गुड. आणि इथे 32 ही मोठी, इथे कशी संख्या यायला हवी, 32 पेक्षा लहान. तर बघा कोणत्या संख्येला 4 ने गुणू तर 32 पेक्षा लहान येईल मुलांनो. समजा 7 गुणिला 4 केलं तर 7 चौ 28. बघा इथे समजा 7 लिहिलं आणि 7 चौ 28 आलेलं आहे, तर आपलं हे विधान कसं होते मुलांनो, बरोबर होते. समजा दुसरं 9 चौ केलं असतं तर इथे 36 आलं असतं मुलांनो, आणि हे चिन्ह जे आहे ते बरोबर झालं नसतं. तसंच 18 ने केलं असतं तरी मोठी संख्या आली असती. पण आपल्याला काय पाहिजे होतं, 16 दुने 32 हा चिन्ह जे आहे, तर म्हणजे इकडे जी येणारी संख्या आहे ती 32 पेक्षा लहान पाहिजे होती. म्हणून आपण पर्याय क्रमांक 1 वर मुलांनो इथे क्लिक करूया. अजून पुढे वळूया. आता शेवटचा प्रश्न राहिलेला आहे मुलांनो.
आणि परीक्षा असल्यामुळे सांगा मुलांना पटापट याची उत्तर, कारण अभ्यास, सराव आणि खेळ तुम्ही खूप छान प्रकारे केलेला आहे. कोणत्याही दोन संख्यांची बेरीज आणि त्याच दोन संख्यांचा क्रम बदलून येणारी बेरीज असते. म्हणजे बघा प्रश्न एकदा आपण बघूया. कोणत्याही दोन संख्यांची बेरीज आणि त्याच दोन संख्यांचा क्रम बदलून येणारी जी बेरीज काय असते, सेम असते. तर इथे चार पर्यायापैकी बघा, म्हणजे आपण बघा बेरजेच्या गुणधर्मामध्ये बघितलं होतं 8वा ते अभ्यासामध्ये, अगदी बरोबर. म्हणजे बघा आपल्याला हे तर पहिलं ऑप्शन नाही राहणार आहे, वजाबाकीचं आहे, हेही नाही राहणार आहे आणि हे पण नाही राहणार आहे. तर बघा हे पर्याय बरोबर आहे. फक्त आपण बघा 8वा गुणधर्मामध्ये काय शिकलो असतो, ए अधिक बी बरोबर बी अधिक ए. म्हणजे ह्या संख्यांचा क्रम बदलवला तरी बेरीज कशी असते, सारखी असते. म्हणजेच आपण हे शिकलो होतो मुलांना 3 अधिक 2 करा किंवा 2 अधिक 3 लिहा, तरी उत्तर कसे येईल, सारखंच येईल. फक्त इथे बरोबरचं चिन्ह पाहिजे होतं मुलांनो. तर इथे कोणता पर्याय येणार आहे, पर्याय क्रमांक 2. आणि मुलांनो इथे आपली परीक्षा ही संपलेली आहे, समाप्त झालेली आहे. आणि बघूया आपण किती प्रश्न सोडवलेले आहेत. बघा इथे प्रिंट बाय मिस्टेक 10 प्रश्न आहे, पण आपल्याला माहित आहे इथे 9च प्रश्न होती आणि एकूण प्रश्न 9 होती आणि 9 पैकी आपण 9 प्रश्नांची उत्तरे कशी आहे, बरोबर सोडवलेली आहे मुलांनो. फक्त इथे वेळ हा एक्सप्लेनेशन मुळे आपल्याला जास्त लागलेला आहे. तुम्ही जसा सराव कराल तसं तुमचं परीक्षेचा वेळ हा कमी होईल आणि कमी वेळात तुम्ही जास्त प्रश्नाची करेक्ट किंवा राईट योग्य उत्तरे तुम्ही लिहू शकता मुलांनो.